झाली आहे. खूप छान. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये. पण माझा एकच चॅनल असणार आहे यूट्यूबचा, पण मी त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे व्हिडिओज टाकत जाणार. मी आता शॉपवरती आहे, घरून आली आहे, खूप भूक लागली, टिफिन नाही आणलेला आहे, तर मी शॉपवरती शेवभाजी करणार आहे. गणपती कालच गेले आहेत, तर सकाळी उठून खूप हॅक्टिक झालं आहे, त्याच्यानंतर तसंच आलं, टिफिन नाही आणला आहे, तर विचार केला की शॉपवरतीच शेवभाजी बनवू आणि बाहेरनंच भाकर मागवू. तर चला बघूया माझ्यासोबत शेवची रेसिपी. मी कांदा कट करतेय. शॉपवर काही कम्फर्टेबल नाहीये, पण तरीही करायचं का, कारण का भूक लागली आहे. आणि हा, मी कुकिंग खूप छान करते, नॉनव्हेज, व्हेज, इंडियन सोडून पण वेगळे फूड करते. तर मी माझे टॅलेंट एवढे वर्ष दाखवले नाही, पण आता दाखवेल. म्हणजे मी स्टार्ट केले तर मी ऑब्विसली सगळं शेअर करणार तुमच्यासोबत. तर मी विचार केला की हे पण व्हिडिओ करू शकते मी, तर म्हणून मी आता शेवभाजीची रेसिपी फर्स्ट टाइम दाखवते. अनकम्फर्टेबल होत आहे, कारण का घर नाही, आपलं शॉप आहे. शॉपवर सोफ्यावर बसून कटिंग चालली आहे, तर कम्फर्टेबल नाही आहे. तरी हम लोग टोमॅटो कटिंग. कोथिंबीर माझी सगळ्यात फेवरेट आहे. जर जेवणामध्ये कोथिंबीर नसेल तर मला ते आवडतच नाही. कोथिंबीर माझी फेवरेट म्हणजे फेवरेट. जर फूडला गार्निश करायचं आहे इंडियन फूडमध्ये तर कोथिंबीर इम्पॉर्टंट, कढीपत्ता इम्पॉर्टंट. नाहीतर असं वाटतं ते जेवण एकदम रुकं सुकं आहे, तेच नाही त्या जेवणाला. मस्ती करते, बट हे खरंच आहे की कोथिंबीर शिवाय जेवणाला तेच नाही आहे. कोथिंबीर शिवाय डाळ पण फ्रेश वाटत नाही, भाजी फ्रेश वाटत नाही. ओके, डन डन डन. आता मी हे टाक, मिरची घेतली. ही खूप तिखटवाली मिरची आहे. तसं मी तिखट खाते, पण बाकीचे आहेत, काही टीमवाले लोक आहेत, ते व्हिडिओमध्ये नाही यायला बोलतात, तर आम्ही त्यांना दाखवू पण नाही शकत. तर त्यांच्यासाठी आहे, कोणाला जर तिखट लागलं तर मी मोठे मोठे कट करते, म्हणजे ते काढून खातील. जर बारके कट केले तर जास्त तिखट होऊन जाईल सगळं, म्हणून मी मीडियम साईज ठेवते. तुम्ही काढून खाताल ना? हां, व्हेरी गुड. लास्ट कढीपत्ता. मला कढीपत्ता स्पेशली खूप आवडतो. खूप जणांना आवडत नाही, पण मला आवडतो. कोणी पोहातले असे कढीपत्ते खाल्ले माझ्या घरातल्यांसोबत असेल किंवा फ्रेंड्स लोकांसोबत असेल, तर मी त्यांच्या ताटातला असा कढीपत्ता घेते आणि मी खाते, कारण का तो हेअरसाठी खूप गुड आहे, स्किनसाठी खूप गुड आहे. खूप सारे आपल्याला त्यातून पोषण तत्व भेटतात स्किनसाठी, आईसाठी, हेअरसाठी, स्पेशली हेअरसाठी. आमचा बोर्ड खराब झाला आहे. चाकू बघा, हाय की नाही? तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही तर शॉपमध्ये आहे, तर ही कुकिंग कशी करणार असेल, तर हिच्याकडे इंडक्शन असेल. पण मी 2 वर्ष अगोदर शॉपमध्ये इंडक्शन ठेवलेलं होतं, पण त्या इंडक्शनमुळे खूप धूर व्हायचा, कारण का स्टीलचं भांडं असेल तर स्टीलच्या भांड्यामध्ये लवकर जेवण करपतं. तर यावेळेस मी काहीतरी वेगळं आणलं आहे, मिनी वर्जन आहे माझ्याकडे, पण तो इंडक्शनचा नाही. आओ ओ माय गॉड, माय ऑइल बॉटल. अच्छा, जल्दी. ये है मेरा छोटा मिनी गैस. इस पर मैं खाना बनाती हूँ कभी कभी, जैसे
दोपहर के टाइम में क्लाइंट नहीं है, हम लोग को कुछ क्रेविंग हो गया, मैगी बनाना है, कुछ सूप पीना है, कुछ कॉर्न्स वाला खाना है, तो इस पर हम लोग बना देते हैं। तो आज हम लोग झटपट बनाने वाले हैं सेव का सब्जी। आता ऑन केला आहे इथे, तापती आहे म्हणजे तापलीच आहे। मी आता शॉपमध्ये आहे म्हणून एकदम बेसिक गोष्टी आहेत, बेसिक गोष्टींमध्येच मी भाजी बनवते। पण जर मी घरी असती तर याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अजून ॲड असतात, जसं की धना पावडर, धन्याची पावडर असते, त्याच्यानंतर जिरे असते, त्याच्यानंतर थोडंसं हलकं सुकं खोबऱ्याचं वाटण केलं असतं आणि हे पण बाकीचं सगळं काही कांदा, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता हे पण सगळं टाकलं असतं। पण आता शॉपवर आहे, बेसिक गोष्ट आहे, बेसिक गोष्टीमध्ये पण कुकिंग छान होते का, कारण का माझ्याकडे आमच्या घरचा मसाला आहे। हा मसाला पण आम्ही घरी बनवलेला आहे, हा लाल मसाला आहे आणि हळद पण आम्ही घरीच बनवतो, आम्ही बाहेरची हळद यूज नाही करत, कारण का पावडरवाली हळद असते त्याच्यामध्ये केमिकल असतं। त्याच्यानंतर मिरच्यांचे देठ असतात, त्याला पण ते लोक पिसून म्हणजे ते वाटून त्याच्यामध्ये कलर टाकून ती यूज करतात हळदमध्ये। तर त्याच्यामुळे आम्ही खूप वर्षापासून आम्ही हळद घरीच बनवतो, म्हणजे मी तरी लहान असेल तेव्हापासून मसाला आमच्या घरी, म्हणून टेस्ट छान होते। आणि आमच्या घरचं जेवण तुम्ही जेवायला या सगळेजण, खूप छान असतं। स्पेशली मी कुकिंग छान करते, तारीफ नाही पण सांगते। कढई खूप तापली, आता आपण तेल टाकू। माझ्याकडे काही स्पून बिन नाही आहे, काय नाही, मी अंदाज आहे, कारण का मला अंदाजाने जमतं जास्त। तर मी ह्याचं किती क्वांटिटी आहे आणि तेल आणि भाजीची क्वांटिटी किती त्याच्यावरती तेल मी टाकते। तेल टाकलं आहे, सगळ्यात अगोदर मी टाकणार आहे कांदा, नंतर कढीपत्ता आणि मिरची पण सोबतच। शेवची भाजी आहे ना, कधी पण शेवची भाजी म्हणजे अशी बनवायची की ती जेवताना थोडी हलकी शेव कडक पण लागली पाहिजे, कारण का शेवला जर खूप वेळेस आपण फक्त करत राहिलो, त्याला शिजवत राहिलो ना, तर ती पूर्ण पिठासारखी पूर्ण विरघळून जाते मसाल्यामध्ये। आणि हा आपण कांदा आता भाजतोय, त्याच्यामध्ये मिरची पण आहे आणि कढीपत्ता आहे। तर मिरची आणि मी कांदा ह्याच्यासाठी सोबत टाकला, कारण का मला कांदा पण अर्धा शिजवायचा आहे आणि मिरची पण अर्धी शिजवायची आहे, कारण का कोबी बोलली मी। शेवच्या भाजीमध्ये कांदा कधी पण आहे ना हलका शिजलेला, म्हणजे अर्ध शिजलेला, त्याचा गोडवा फक्त गेलेला पाहिजे आणि मिरची पण हलकी शिजलेली, कारण का मिरची जास्त शिजली तेलामध्ये टाकतानाच तर मिरचीने सगळं तिखट लागणार, मसाल्याची टेस्ट नाही लागणार। तर त्याच्यामुळे हे मीडियम शिजवणार कांदा आणि मिरची। त्याच्यानंतर टोमॅटो आहे, कांदा झाल्यानंतर मी टाकणार, कारण का टोमॅटो शेवच्या भाजीमध्ये कधी पण आहे ना हलका कच्चा खायला चांगला लागतो, कारण का टोमॅटो पूर्ण मिक्स झाला तर मग त्याची आंबट टेस्ट आणि मसाल्याची टेस्ट पूर्ण एकत्र होऊन जाते। तर ह्या म्हणजे माझी तरी अशी रेसिपी आहे शेवची की त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा ठीक आहे, एक वेळेस चांगला भाजलेला, पण टोमॅटो कच्चा हवा आहे त्याच्यामध्ये। आमच्याकडे मोठा चम्मच नाही म्हणून आम्ही छोट्या चम्मचने, खायच्या चम्मचने आम्ही भाजीचं काम करतो। बस वो भी एक टॅलेंट आहे, सगळंच गोष्टी जागेवरती व्यवस्थित भेटतील आणि त्याच्यानंतर आपण करणार त्याला काही अर्थ नाही आहे। कमी गोष्टींमध्ये पण आपण किती चांगलं करू शकतो, हाच तर टॅलेंट पाहिजे। तर तो माझ्याकडे खूप जास्त आहे, खूप कमी गोष्टी, फक्त एक कढई आमच्याकडे आणि फक्त हे एक झाकायचं आहे, फक्त एक झाकायचं आणि हे 2 चम्मच आहे, त्याच्यानेच आम्ही सगळं करतो। आ जाओ जल्दी आ जाओ। कांदा थोडा हलका लाल झाला, एकदम हलका लाल, बस एवढाच, ठीक आहे। त्याच्यामध्येच मी मसाला टाकणार आहे, कारण का मसाला कधी पण जळला नाही पाहिजे, तर आणि त्याच्यामुळे मी मसाला लास्टला टाकते आहे। मी मसाला 1.5 चम्मच घेतलेला आणि हळद अर्धी चम्मच। मी शेव ज्यावेळेस टाकल ना त्यावेळेस हे सगळं मसाला आणि हे सगळं एकत्र पडून जाईल जे राहिलेलं आहे ते। आणि त्याच्यासोबतच
हे हलकं स्लो करते कारण का खूप फास्ट आहे गॅस. त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते फटाफट. व्हिडिओच्या नादामध्ये खूप स्लो काम होतं. मी फर्स्ट टाइम कुकिंग दाखवते, ते पण सगळं अर्धवट सामानमध्ये. पण मी परत एकदा शेवची भाजी माझ्या घरी दाखवेल मी कशा पद्धतीने बनवते. आता मी अंदाजाने मीठ टाकते. मला अंदाज कळतो पण मी चम्मच बिम्मच नाही सांगू शकत, पण आपल्या अंदाजाने टाकू शकतो. ठीक आहे, इथे आपला आता सगळा मसाला भाजून झालेला आहे. तर शेवच्या भाजीमध्ये स्पेशली मी तरी खूप सारे जण डायरेक्ट शेव टाकतात, बट माझं असं म्हणणं आहे तुम्ही डायरेक्ट नका टाकू. डायरेक्ट टाकल्यानंतर काय होतं, ऑइल जेवढं पण आहे तेवढं सगळं शेवमध्ये ऑब्झर्व होऊन जातं. तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे का, कारण का शेवमध्ये मी मसाला चांगला भाजून घेते. मसाला भाजला की अवघं शेव आहे ती 2 ते 3 मिनटं शिजवायची. 3 मिनटानंतर शेव शिजवायची नाही. जर शेव शिजवली तर ती नरम होऊन जाते, पूर्ण पीठ होऊन जातं. म्हणजे भाजीमध्ये शेव अख्खी दिसतच नाही आणि मला अख्खी शेवच लागते. तर आपण पाणी टाकू. मला जेवढी पाणी हवं आहे शेवमध्ये मी तेवढं पाणी टाकते. आणि हे घट्टच आहे कारण का रस्स्यावाला नाही करायचं, सुक्कं सुक्कं हवं आहे. रस्स्याची तर कधी चांगलं लागतच नाही आणि मी कधी खाल्ली पण नाही आहे. बट एवढंच आहे. याच्यामध्ये सगळं कांदा टोमॅटो आहे. माझं गॅस दिसला. ओके, आपण जे पाणी टाकलं त्याच्यामध्ये एक उकळ यायला पाहिजे. एक उकळ आली की मग आपण शेव टाकणार, डायरेक्ट शेव नाही टाकणार. पूर्ण उकळ आली आता पाण्याला व्यवस्थित. पाणी म्हणजे ते मसाल्याला पूर्ण उकळ आली आहे. आता आपण पूर्ण शेव टाकू. आता आपण टाकून अर्धा मिनिटं झाली आहे, तर आपण 1 मिनिट व्यवस्थित शिजवून घेणार. आपण शेवला 2 मिनिटं शिजवलं, फक्त 2 मिनिटं. बघा लगेच शेव नरम झाली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हलका रसा ठेवला आहे, पण तो पण ज्यावेळेस आपण गॅस बंद करू त्याच्यानंतर शेव आहे तो रसा ऑब्झर्व करून घेणार. नॉर्मल हलकी ग्रेव्ही राहणार आहे. तर मग आता आपण लगेच बंद करतोय. ठीक आहे, कारण तो खूप जास्त शिजली तर मग पूर्ण पीठ होऊन जाणार. शेव आहे एक बेसिक गोष्टींमध्येच बनली पण छान दिसते. बट कोथिंबीर टाकल्यानंतर त्याचा लुक बघा किती छान दिसतोय. ओ वाव, भाजी घेतो. सगळं डिश वगैरे सगळं घरी आहे. मी शॉपवरती नाही आणलं. हे कधीतरीच आम्ही इमर्जन्सीला मॅगी वगैरे बनवतो, बस त्याच्यासाठीच. भाजी आहे आपली, त्याच्यावरती आपण कांदा आणि लिंबू. आता मी टेस्ट करतेय कशी झाली आहे. खूप छान. हेवी जेवण पाहिजे आणि पोटभर पाहिजे तर शेवची भाजी बेस्ट ऑप्शन. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्रगती खराडे माझ्या चॅनलचं नाव आहे YouTube मध्ये. तर असेच व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअरही करा. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये अजून काय करू शकते हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी खूप सारे डिश पण बनवू शकते. माझं कामाचं वर्क तुम्हाला कोणतं हवंय तेही व्हिडिओमध्ये मी सांगू शकते. आणि जर अजून कोणते डिश पाहिजे असेल तर तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाय. मी आता खाते माझी शेव, सॉरी भाकरी.